नववर्षाच्या पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक आतुर झालेले आहेत आणि आज सकाळपासूनच भाविक मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यामधून येत आहेत आणि दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात। पुरातन प्रसिद्ध अशा 130 वर्ष ही लाकडी गणपतीची मूर्ती कधीच विसर्जित होत नाही। गणपती मूर्ती मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्यानंतर पुन्हा मंदिरामध्ये विराजमान केली जाते। राज्यामधील एकमेव अशी पुन्हा स्थापित होणारी मूर्ती असं म्हणता येईल। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी। आज नवीन वर्षातलं पहिली संकष्ट चतुर्थी येत आहे आणि संकष्ट चतुर्थी असताना अंगारक योग देखील आहे आणि अशाच वेळेस आपण बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील लाकडी गणपतीच्या मंदिरात आपण आलो आहोत। आपण इथे पाहू शकता की आज अंगारक योग या नववर्षाने आल्यामुळे इथे भाविकांची मोठ्या प्रमाणात एक प्रकारे गर्दी राहणार आहे। सकाळपासूनच इथे भाविक मोठ्या संख्येने गर्दी करणार आहे आणि त्याकरता संपूर्ण मंदिर प्रशासन श्री गणेश मंदिर जे अय्याची कोठी खामगाव म्हणून इथे प्रसिद्ध आहे ते पूर्ण तयारीनिशी आहे। आपण पाहू शकता की ही अशी भव्य दिव्य लाकडी गणपतीची जी मूर्ती आहे ही प्राचीन आहे। जवळपास 130 वर्षापेक्षा जास्त या मूर्तीचा इतिहास सांगितला जातो आणि विशेष म्हणजे जेव्हा गणपतीची जी मिरवणूक निघते गणेश भक्तांच्या सोबत वाजत गाजत निघत असते दरवर्षी, ह्या मूर्तीची जी आहे ही विसर्जन होत नसते। मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर पुन्हा एकदा या मूर्तीला इथे आणून स्थापन केल्या जातात। अतिशय प्राचीन अशी मूर्ती आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे दर्शनाकरता येत असतात, आपली श्रद्धा सेवा अर्पण करत असतात आणि नित्य नियमाने ज्या दर महिन्याला येणाऱ्या ज्या चतुर्थी असतात त्याकरता देखील भाविक मोठ्या संख्येने इथे दर्शनाकरता येत असतात। आणि योगायोग म्हणजे यावर्षी जी आहे नववर्षातला हे पहिलाच असा योग येतो आहे संकष्ट चतुर्थीचा आणि त्या दिवशी अंगारक योग। तर एकंदरीत या सर्व गोष्टी पाहता खामगावातील बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालचं हे जे मुख्य लाकडी गणपती म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गणपतीचं श्रद्धास्थान भाविकांनी फिरून जाणार आहे। अमोल सराफ, NDTV मराठी, बुलढाणा, खामगाव।